अंबड पोलिसांची मोठी कारवाई 10.84 लाखाचा मुद्देमाल जप्त. कंपनीतील कॉपर वायर चोरी उघड, आरोपी अटकेत. अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने कंपनीतून चोरी झालेल्या मालाचा तपास लावून एकूण 10,84,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणी फिर्यादी दिनेश शांते स्वरूप दवे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार MIDC अंबड येथील फेअरडील इलेक्ट्रिकल अँड इंजिनियर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतून सुमारे 9,34,000 रुपयांच्या ट्रान्सफॉर्मर कॉपर वायर कॉईलची चोरी करण्यात आली आहे. या तक्रारीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी गोपनीय माहिती आणि CCTV फुटेजच्या आधारे आरोपींचा माग काढला. पोलिसांनी संजय पांडुरंग सकट वय 32 राहणार महालक्ष्मीनगर नाशिक याला अटक केली. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीचा 9,34,000 रुपयांचा मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेले 1,50,000 रुपयांचे 4 चाकी वाहन जप्त करण्यात आलं. अशा प्रकारे एकूण 10,84,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किशोर काळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंह राजपूत यांच्या नेतृत्वात पार पडली. या ऑपरेशनमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर, पोलीस हवालदार सुभाष ठुबे, अनिल गाडवे, तुषार मते, फरीद इनामदार, उल्हास गांगुर्डे यांच्यासह पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पुढील तपास सुरू आहे. सत्यवार्ता मराठी न्यूज नाशिक. 20 तारखेला फेअरडील जी इलेक्ट्रिक कंपनी आहे इंजिनिअरिंग सप्लायर्स, त्याचे जे मॅनेजर आहेत दिनेश दवे यांनी एक तक्रार दाखल केली पोलीस स्टेशनला की त्यांच्या कंपनीमधला जो कॉपरचा माल आहे 8.5 लाखाच्या किमतीचा 350 किलो वजनाचे कॉपर वायर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याबाबत त्याप्रमाणे तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला. माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली औद्योगिक वसाहतींना आणि उद्योगांना सुरक्षा देण्याबाबतचं जे सध्याचं धोरण आहे त्या धोरणाच्या अखत्यारीतील हा एक गुन्हा उघडकीस आलेला आहे. त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न फार महत्त्वाचा आहे आणि त्यांच्या ज्या MIDCचा परिसर आहे याच्यामध्ये ज्या अलीकडे चोऱ्या होतात त्या रोखण्यासंबंधात एक आव्हान होतं. त्यापैकीच एक हे चांगलं डिटेक्शन केलेलं आहे. माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 श्री किशोर काळे सर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त श्री बारी सर यांच्या मार्गदर्शनाखाली विलास पडोळकर आहेत डिटेक्शन ऑफिसर, यांची टीम आहे. त्याच्यामध्ये PC गाडवे, PC मते, PC मयूर पवार आणि इनामदार बबी इनामदार या चारींनी सदर आरोपींचा शोध घेतला. सुरुवातीला त्रास झाला, परंतु पुन्हा एकदा CCTVने आमचं काम सोपं केलं. त्याच्यामध्ये सर्वचे सर्व आरोपी मिळून आले. जे वाहन होतं कॉपर वायर उचलून घेऊन जाण्यासाठी ते सुद्धा सीज केलेलं आहे. एकूण किंमत ही 11.25 लाखापर्यंत गेलेली आहे. सर्वचे सर्व मुद्देमाल आणि सर्वचे सर्व आरोपी आतापर्यंत आम्ही ताब्यात घेतलेले आहेत. आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. 3 दिवसाचा PCR आहे. सदर आरोपींकडून अजून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. किती आरोपी? 3 आरोपी आहेत. अजून सध्या काय अजून गाडी मोटरसायकल पण आहे? हा, एक मोटरसायकल, पण ते ज्या मोटरसायकलने आले होते तर 2 तर ते राहिले आहेत. कारण एक चालक आणि सोबत त्याच्या 2 असणारे आम्ही व्यक्ती घेतले ताब्यात. एक आरोपी फरार आहे. मोटरसायकल पण जप्त करायची बाकी आहे. यांच्याकडून माहिती मिळवून आम्हाला तपासात अजून निष्पन्न होईल आणि त्यांच्याकडून MIDC परिक्षेत्रातले जे काय आहे ते अजून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. हे आरोपी रेकॉर्डवरचे आहे का? त्याच्यातला एक आरोपी रेकॉर्डवरचा आहे, परंतु तो फार दिवसापासून ऍक्टिव्ह नव्हता. परंतु तो त्र्यंबकेश्वर या परिसरात राहणारा आहे आणि तो त्या दिवशी पोलीस स्टेशनच्या आपल्या हद्दीमध्ये आलेला होता. त्याची माहिती काढून त्याला ताब्यात घेतलं होतं आणि CCTV ज्यावेळेस तपासले तर त्यावेळेस तोच आरोपी हा त्या CCTV मध्ये दिसून आल्याने खात्री झाली की त्याने त्याच्या साथीदारांना मिळून सदरच्या गुन्हा केलेला आहे.